नमस्कार मित्रांनो, मी श्रावणी. तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 33 भाग तुम्ही आमच्या चॅनलवर ऐकले असतीलच. आताच्या पुढचे म्हणजेच 34 ते 38 हे या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. सो स्टे ट्यून विथ मी. भाग 34. देवदत्ताने मधुरेसाठी बाहुली आणली आहे हे वसूला कळता कामा नये. हे नंदाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिने ती कुणाला न कळत आपल्या खोलीत नेऊन ठेवली. आज संध्याकाळी तिला बापूंच्या घरी जायचे होते. त्याच वेळी ती मधुरेसाठी विकत घेतल्याचे नाटक करावे असे मनाशी ठरवून ती निश्चिंत झाली. संध्याकाळी बापू येताच ती त्यांच्याबरोबर मोठ्या उत्सुकतेने निघाली. बापूंचे बिराड विलासपूरच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एका बोळेत होते. बापू झपझप पुढे चालले होते. नंदा जे जे डोळ्यांनी टिपता येईल ते ते मनात साठवीत त्यांच्या मागून जात होती. आपल्या देशाच्या दारिद्र्याविषयी तिने पुस्तकात पुष्कळ वाचले होते, पण आज तिला त्याचे जे पुसट दर्शन होत होते ते मोठे दुःखदायक होते. न कळत तिचे मन इथल्या प्रत्येक गोष्टीची मुंबईतल्या त्या त्या प्रकारच्या गोष्टीशी तुलना करू लागले. शेवटी तिच्या मनात आले, मुंबईसारखे शहर या देशात दर्शनी, भरजरी, मखमली पडदा आहे, पण पडदा बाजूला केला म्हणजे त्याचे जे रूप दिसते ते विटक्या पाटक्या वस्त्रासारखे आहे. दासबाबू म्हणाले होते, आपलं घरटं सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही. किती खरे आहे ते. बापूंच्या मागून नंदा एका जुनाट वाड्यात शिरली. डावीकडच्या बिराडाकडे वळली. घराचे दार उघडेच होते. बापूंबरोबर ती आत गेली. चपला काढून ठेवून अरुंद पडवीतून बापूंबरोबर ती माझघरात शिरली. तिथे भिंतीला लागून एक खाट होती. त्या खाटेवर एक वृद्ध स्त्री पडली होती. पावले वाजताच पडल्या पडल्या तिने टकाटका पाहिले. बापू तिच्या अगदी जवळ गेले. नंदाही त्यांच्या मागून गेली. बापूंनी त्या स्त्रीला विचारले, कसं आहे? एखाद्या यांत्रिक बाहुलीप्रमाणे टकमक पाहत केसांचा कापूस झालेल्या त्या रुग्णशय्येवरल्या स्त्रीने उत्तर दिले, छान. नंदाकडे बोट दाखवून बापू म्हणाले, सावित्री, आपल्याला मुलगी नाही म्हणून तू नेहमी कुरकुर करायचीस. ही बघ, तुला मुलगी आणली आज. कशी आहे? आवडली ना? त्या स्त्रीच्या तोंडून एखाद्या पढवलेल्या पोपटासारखा उद्गार निघाला, छान. अर्धांगामुळं त्या वृद्ध स्त्रीला अंथरुणावरून उठता येत नसावे. वाचा गेल्यामुळे छान या एका शब्दाशिवाय दुसरा शब्द तिला उच्चारता येत नसावा. बापूंच्या संसाराच्या या चित्राने नंदाचे मन काजळून गेले. किंचित भयभीत दृष्टीने तिने बापूंकडे पाहिले. अंधार उजळून टाकणाऱ्या शुक्र चांदणीचे स्मित त्यांच्या मुद्रेवर विलसत होते. नंदाने बापूंच्या पत्नीकडे पाहिले. पतीच्या त्या स्मिताचे प्रतिबिंब जणू काही त्या रुग्ण स्त्रीच्या मुद्रेवर उठून दिसत होते. दोघेही एकमेकांकडे किती आपुलकीने बघत होती, जणू ते नुकतेच लग्न झालेले जोडपे होते. बापू सावित्रीबाईंच्या अगदी जवळ गेले. त्यांच्या विस्कटलेल्या केसांवरून त्यांनी मायेने हात फिरवला. लगेच ते मोठ्याने हसत उद्गारले, अरे हो, विसरलोच की. सकाळच्या भाकरी भाजण्याच्या नादात तुझी वेणी घालायची राहून गेली. जरा थांब हं. ही तुझी लेक आली फार दिवसांनी माहेरपणाला. तिला चहा करून देतो. मग तुझी अशी छान केशभूषा करतो की छान म्हणजे काय? आपल्या जुन्या काळातली वेणी हं. ती पोनी टेलबिल काही कळत नाही आपल्याला. शेवटचे वाक्य बोलता बोलता नंदाकडे पाहून ते हसले आणि म्हणाले, आम्ही आपले खादीवाले असलो तरी आम्हाला चहा करता येतो हं. सावित्रीचं चहा वाचून चालत नाही, तेव्हा हे सारं पाकशास्त्र शिकावंच लागलं मला. बापू वळून आतल्या खोलीत जायला निघाले, पण नंदाने त्यांना जाऊन दिले नाही. सावित्रीबाईंच्या खाटेवर कडेला ती बसली होती. ती चटकन उठली आणि म्हणाली, तुम्ही बसा बापू, आईंच्या पाशी. आज जाऊन मी करते चहा. बापू झटकन मधल्या दारापर्यंत गेले आणि दोन्ही हातांनी दार अडविल्याचा आविर्भाव करीत म्हणाले, इकडे यायचं नाही बायकांनी, हे पुरुष राज्य आहे.
कार्तिकेयाच्या देवळात जशी बायकांना बंदी असते, तशी आस्मादिकांच्या मुदबाक्याखान्यातही ती आहे. शिवाय एक कामही आहे नंदाताई तुझ्याकडं. तुझ्यासारख्या विदुषीचा अभिप्राय हवाय मला माझ्या चहावर. साबणाच्या जाहिरातींवर नट्यांचे अभिप्राय छापतात ना, तसा छापायला. हो, काय नेम सांगावा? उद्या जहागीरदारांच्याकडील नोकरी केली तर चहाचं दुकान काढावं लागेल या देशभक्ताला. बापूंच्या या थट्टेखोर स्वभावाचे एरवी नंदाला हसू आले असते. दुःख गोड करून घ्यायची शहाण्या माणसांची ही रीत तिला अपरिचित नव्हती. पण स्वतःवर आणि स्वतःच्या परिस्थितीवर चाललेला बापूंचा हा विनोद ऐकताना तिचे सारे लक्ष सावित्रीबाईंच्याकडे लागले होते. त्यांच्या मुद्रेवर मंद स्मिताखेरीज दुसरा कुठलाच भाव दिसत नव्हता. ती थोडी वर सरकली आणि वाकून सावित्रीबाईंना म्हणाली, "आई, पाय चेपू का तुमचे?" बोलता बोलता तिने त्यांच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली. तिच्या "आई" या हाकेमुळं असेल अथवा प्रेमळ स्पर्शामुळं असेल, सावित्रीबाईंच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले. नंदाला ते दिसले. ती आसवे दुःखाची नव्हेत हे तिने ओळखले. उन्हाळ्यात तापलेल्या धरणीला जेव्हा पहिल्या पावसाचा स्पर्श होतो, तेव्हा तिच्यातून सुगंध दरवळू लागतो. ते अश्रूही तसेच होते. स्वयंपाकघरातून बापूंचा आवाज ऐकू येऊ लागला. ते काहीतरी गुणगुणत होते. मधूनच त्यातला एखादा दुसरा शब्द ऐकू येई. नंदा कान देऊन ऐकू लागली. मोगरा, मोगरा हे 2 शब्द तिला ऐकू आले. बापूंचा आवाज किनारा होता, पण त्याला गोडवा होता. मधल्या दारापाशी जाऊन उभे राहावे आणि त्यांचे हे गाणे ऐकावे अशी प्रबळ इच्छा नंदाच्या मनात निर्माण झाली. "आई, आले हो मी," असे म्हणून ती खाटेवरून उठली आणि मधल्या दारापाशी जाऊन उभी राहिली. आतली खोली वेडीवाकडीच होती. चूल कुठेतरी आडोशाला असावी, ती नंदाला दिसत नव्हती. बापूही दिसत नव्हते. पण आता त्यांचा आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता. तालासुरावर ते म्हणत होते, "इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता वारू कळ्यांसी आला. मनाचिया गुंती गुंफियेला शेळा, बाप रखुमा देवे वीरू विठ्ठली अर्पिला." बापू गात असलेल्या अभंगाचा उल्लेख दादांच्या तोंडून नंदाने अनेकदा ऐकला होता. पण त्याची भावनापूर्णता तिला आज प्रथमच जाणवली. तिच्या मनात आले, हा अभंग भक्तीप्रमाणे प्रीतीलाही लागू पडणार नाही का? बापूंच्या गळ्यात माळ घालून या घरात सावित्रीबाईंनी प्रवेश केला असेल, तेव्हा त्यांच्या प्रीतीचे रोप इवलेसेच असेल. आज त्या इवल्याच्या रोपाचा वेल आकाशाच्या मांडवावर चढला आहे. किती वर्षे झाली कुणास ठाऊक. अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेल्या पत्नीला बापू तळहातावरल्या फोडाप्रमाणे सांभाळीत आहेत. दारिद्र्यात एकटेच, हसतमुखाने. इथे खरा मोगरा फुलला आहे आणि वसूच्या बंगल्यात कप बशा किणकिणल्या. नंदा झटकन दारातून परतली. सावित्रीबाईंपाशी येऊन बसली. तिच्या पाठोपाठ बापू चहाचे 2 पेले घेऊन आले. एक त्यांनी नंदाच्या हातात दिला, दुसरा जमिनीवर ठेवला. मग सावित्रीबाईंच्या मानेखाली हात घालून त्यांनी हळूच उठविले. भिंतीला टेकून ठेवलेल्या तक्त्याला त्यांना टेकवून बसवले. मग खाली ठेवलेला पेला उचलून थोडा थोडा चहा बशीत ओतीत बापू सावित्रीबाईंना हळूहळू चहा पाजू लागले. चहा घेता घेता नंदाने विचारले, "तुम्ही घेत नाही बापू?" बापू हसत उत्तरले, "पूर्वी घेत नव्हतो, पण हिच्या संगतीनं घ्यायला लागलो अलीकडं. या कपातला थोडा चहा मी घेणारच आहे. हिचा माझा करार ठरलाय. जे काही देव देईन ते वाटून घ्यायचं, निम्म निम्म." "ते जाऊ दे नंदाताई, चहा कसा झालाय ते सांग आधी." "फक्कड, फर्स्ट क्लास, A1." "हो, माणसानं एका हातचा धंदा नेहमी खिशात ठेवावा." भाग 35. नंदा परतली तेव्हा चांगला अंधार पडला होता, पण तो तिला दिसत नव्हता. मनाच्या गाभाऱ्यात मोगरा फुलला, मोगरा फुलला हे शब्द
दरवळत होते. आकाश जणू काही तो अभंग गात होते आणि त्याच्या प्रत्येक सुराबरोबर एक एक चांदणी फुलत होती. दासबाबूंनी प्रीतीचा जो अर्थ तिला समजावून सांगितला, त्याचा साक्षात्कार एका दरिद्री घरातल्या वृद्ध जोडप्याच्या सहवासात तिला झाला. मनात न मावणाऱ्या आनंदाच्या लाटांवर तरंगत ती बंगल्यावर पोहोचली. मात्र बंगल्यात पाऊल टाकताच तिने चाललेली नोकर माणसांची धावपळ पाहून ती स्तंभित झाली. काही वेळ काय झाले हे तिला कळेना. वसूचा आपल्या मनावर बिलकुल ताबा नाही. तिने काही ती भीत भीतच पुढे गेली. वसूच्या शयनगृहात पलंगावर मधुरा मूर्छित पडली होती. संध्याकाळी तर मधुरा खेळायला गेली होती. तिचे हे दुखणे एकदम कसे उलटले तिला काही कळेना. पुढे होऊन मधुरेची नाडी पाहणाऱ्या डॉक्टरास नंदाने विचारले, "कसा आहे डॉक्टर?" तिचा आवाज कानांवर पडताच वसुंधरेने वळून तिच्याकडे पाहिले. लगेच तिने आपले तोंड फिरवले. वसूच्या या वागण्याचा तिला काही बोध होईना. वसू पाहत होती. तिकडे तिने आपली नजर वळवली. पलंगाच्या पलीकडे देवदत्ताने दिलेली बाहुली छिन्न-भिन्न होऊन पडली होती. एकदम वसूचे कर्कश शब्द तिच्या कानांवर आले. "तुझ्या खोलीत कशी आली बाहुली नंदा? आपल्या भोवताली सारी खोली फिरते आहे," असे क्षणभर नंदाला वाटले. लगेच सारे बळ एकवटून तिने उत्तर दिले, "मी आणली होती ती मधुरेसाठी." "कुठनं?" वसुंधरेने प्रश्न केला. नंदा किंचित गडबडली. लगेच शांतपणाने ती उत्तरली, "मुंबईहून येतानाच आणली होती ती मी. माझ्या वाढदिवसादिवशी मधुरेला द्यायला. आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी ती बाहेर काढून." "खोटं, साफ खोटं." वसुंधरा किंचाळली. "देवदत्तांनी आणली होती ही. तू रोज त्यांच्याशी गुलूगुलू गोष्टी करायला जातेस ना. लायब्ररीत जायचं निमित्त करून. ठाऊक आहे ते सारं मला. त्यांनी ही तुझ्याकडे दिली. मधुरेला बुलवून माझ्यापासनं दूर न्यायला कट करताय तुम्ही. पण मी नाही सोडायची तिला. एवढी लेकीवरली माया उतू जात होती तर यायचं होतं देवदत्तांनी इथं ती बाहुली घेऊन. ही सारी ढोंग सोंग समजतात हं मला. नंदा, माझी मैत्रीण म्हणून तू इथं आलीस. तुला हे चोमडे कारभार करायला सांगितलं होतं कुणी?" काय घडले असावे हे क्षणार्धात नंदाच्या लक्षात येऊन चुकले. खेळून परत आल्यावर नंदा मावशी कुठे दिसत नाही म्हणून मधुरा आपल्या खोलीकडे गेली असेल. समोर नवी सुंदर बाहुली दिसताच ती घेऊन नाचत नाचत ती वसूकडे धावली असेल. ती बाहुली देवदत्ताने आणली आहे हे कळताच तिच्या मनाने चटकन सारे दुवे जुळवले. देवदत्ताने दिल्लीत विकत घेतलेली ही बाहुली गंगारामाला ठाऊक असणारच. पार्वतीपाशी तो ते सहज बोलून गेला असावा. मधुरा बाहुली घेऊन वसूकडे गेली तेव्हा पार्वती तिथे असावी. नंदा पुन्हा पुन्हा स्वतःची निर्वसना करू लागली. छे, आपण वसूशी खोटं बोलायला नको होतं. भाग 36. पहाटेचे गार वारे सुटले तरी नंदाचा डोळ्याला डोळा लागला नाही. पुन्हा पुन्हा या कुशीवरून त्या कुशीवर होत रात्री जे ऐकले त्याचा अर्थ लावण्याची ती धडपड करीत होती. पत्राचे कपटे जुळवून ते वाचण्याचा प्रयत्न करावा तशी. रात्री मधुरा शुद्धीवर यायला वेळ लागला तेव्हा नंदाचे काळीज धडधडू लागले. पण डॉक्टर तिला धीर देत म्हणाले होते, "हे फेफर नाही, भीतीच्या पोटी येणारी मूर्छा आहे." ते खरेच होते. शुद्धीवर आल्यावर मधुरा काही केल्या आईकडे जायला तयार होईना. तिला थोडी कॉफी पाजून नंदाने आपल्या कुशीत घेतले आणि गमतीदार गोष्टी सांगत झोपविले. पण मधुरा झोपली तरी वसुंधरा जेवायला उठली नाही. नंदाही उपाशी राहिली. आगगाडीतल्या दोन अपरिचित माणसांप्रमाणे त्या दोघी मैत्रिणी आपापल्या पलंगावर बसून राहिल्या. शेवटी नंदा उठली. वसुंधरेजवळ येऊन बसली. तिच्या मस्तकावरून मायेने हात फिरवीत ती म्हणाली, "वसू, क्षमा कर मला. मी खोटं बोलायला नको होतं मगाशी. पण खरं सांगते, देवदत्तांनी दिलेली ती बाहुली मी आणली होती मधुरेला द्यायला. तुझी मैत्रीण म्हणून इथे आली मी. तुला फसवायला नको होतं मी."
पण माझ्या गळ्याची शपथ आहे तुला, अशी मनातल्या मनात तू कुढत बसलीस तर दुसऱ्या माणसानं काय करावं? देवदत्तांच्या बाबतीतलं तुझं दुःख काय आहे हे कळल्याशिवाय ते मला कसं दूर करता येईल? मी तुझं दुःख हलकं करता येत नसेल तर मी इथं राहायचं तरी कशाला? मी परत जाऊ का? वसूला थोपटीत आणि तिला धीर देत नंदा बराच वेळ बोलत राहिली. तेव्हा कुठे तिच्या मनातली अडीच कमी झाली. तिच्या अबोलपणाचा बांध फुटला. नंदाच्या मांडीवर मस्तक ठेवून कितीतरी वेळ ती आपली कहाणी सांगत राहिली. मग झोपेच्या गोळ्या घेऊन ती झोपी गेली. पण नंदा मात्र जागीच राहिली. भुताटकीच्या अफवेमुळं ओस पडलेल्या वाड्यात औसेची रात्र काढावी लागणाऱ्या प्रवासिनीसारखी. वसूने सांगितलेली सारी कहाणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या डोळ्यांपुढून सरकू लागली. बाळपणीच आईबापांच्या मायेला पारखी झालेली वसू, मामांच्या घरात खुरटलेल्या मनाने लहानाची मोठी झालेली वसू, आपल्या रूपाच्या आणि गळ्याच्या धुंदीत स्वप्नरंजनात दंग होणारी वसू, अशा वसूचे देवदत्ताशी लग्न होते. प्रीतीच्या पहिल्या रात्रीचे एक अतिमोहक चित्र स्वप्नाळू वसूने मनात रंगविले असेल. चित्रपटातल्या नाजूक साजूक मिलनासारखे देवदत्त हळूच जवळ येऊन आपली हनुवटी वर करतील, आपल्या रूपाची स्तुती करतील, आपल्या लाजरेपणाविषयी थट्टेने बोलेल आणि मग हळूच आपला हात हातात घेऊन. पण प्रत्यक्षात तिच्या या स्वप्नाच्या टिकऱ्या टिकऱ्या उडाल्या. त्या पहिल्या रात्री देवदत्त मद्यपी मित्रांच्या बैठकीत मशगूल होऊन जातो. तो शयनगृहात येतो 2 वाजल्यावर. आल्याबरोबर धसमुसळेपणाने तो तिला आपल्याकडे ओढतो. मग किळसवाना वास येत असलेल्या तोंडाने तो तिची चुंबनामागून चुंबने घेतो. कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या माशीसारखी त्यांच्या मिठीत तिची स्थिती होते. प्रीतीच्या या पाशवी दर्शनाने वसूच्या मनाला जो तडा जातो तो कायमचा, तो सांधला जावा असे पुढे काहीच घडत नाही. मामा मामींच्या लोभीपणामुळे नावापुरते असलेले माहेरही तिला पूर्णपणे पारखे होते. नवरा दगड असला तरी त्याला बायकोनेच देव मानायला हवे या कोरड्या उपदेशाशिवाय सासूकडूनही तिला काही मिळत नाही. देवदत्ताच्या कुठल्याही बेहोशीत, दारूच्या, शिकारीच्या, वाचनाच्या, नाच गाण्याच्या वसू भाग घेऊ शकत नाही. मधुरेच्या जन्मानंतर सुद्धा दोघांची मने कधीच जवळ येत नाहीत. हळूहळू देवदत्तांच्या वडिलांच्या आत्महत्येची कथा तिला कळते. त्या वेडाचा वारसा देवदत्ताकडेही आला आहे ही शंका तिच्या मनात मूळ धरते. दोघांमध्ये 2 ध्रुवांचे अंतर निर्माण होते. या सर्वांवर कळस चढतो तो दारूच्या धुंदीत देवदत्त आपल्या आईचा खून करायला जातो तेव्हा. माझ्या वडिलांचा खून तू केलास असे बडबडत बंदूक घेऊन तो आपल्या आईच्या अंगावर धावतो. आता त्याच्या वेडाची हद्द झाली अशी वसूची खात्री होते. हा भयानक प्रसंग पाहून मधुरेला फिट्स येऊ लागतात. आपल्या आणि मधुरेच्या जीवाविषयी वसू धास्तावून जाते. देवदत्ताचा बंगला सोडून सासूच्या बंगल्यात येऊन राहते. इथं पाऊल टाकलं तर मी जीव देईन असे ती देवदत्ताला बजावते. कल्पनेने हा चित्रपट पाहता पाहता नंदाच्या अंगावर काटा उभा राहिला. सुंदर हिरवळीच्या खाली भयंकर ज्वालामुखी धगधगत असावा तसे बाह्यतः सुखशिखरावर असलेल्या वसूच्या संसारात केवढे दाहक दुःख लपले होते. तिला वाटले असे उठावे, देवदत्ताच्या बंगल्यावर जावे आणि वसूसारख्या साध्या भोळ्या मुलीच्या जीवनाशी त्याने मांडलेल्या या क्रूर खेळाचा जाब त्याला हडसून खडसून विचारावा. पण वसूच्या कहाणीतून देवदत्ताचे जे दर्शन तिला झाले होते ते लक्षात घेता असे काही करणे म्हणजे खेळातल्या बंदुकीने खऱ्याखुऱ्या वाघाची शिकार करायला जाण्यासारखेच होते. वसूविषयी तिला वाटणाऱ्या सहानुभूतीला जसजशी भरती येत गेली तसतसा तिला स्वतःचा अधिक राग येऊ लागला. देवदत्ताने सज्जनपणाचे सोंग घालून आपल्याला फसविले आणि एखाद्या अल्लड पोरीप्रमाणे त्याचे कौतुक करीत आपण त्याच्याशी समरस झालो. त्याच्या बुद्धीचे आणि व्यक्तिमत्वाचे
आपल्याला आकर्षण वाटू लागले. पण तो सज्जनपणा हा नुसता देखावा होता. रावणाने चढविलेला रामाचा मुखवटा होता. मात्र या मनस्थितीतूनही राहून राहून एक शंका तिला बैचेन करीन सोडत होती. इतका निष्ठुर आणि इतका व्यसनी मनुष्य सज्जनपणाचे सोंग सहज सजवू शकतो. विवेकानंदांची पूजा करणारे मन आपल्या सहचारिणीचा अपमान करायला कसे धजले? अश्वत्थाम्याच्या एकाकीपणाच्या वेदना ज्याच्या हृदयाला घरे पाडतात, त्याने स्वतःशी जिचे नशीब बांधले गेले आहे त्या बायकोच्या दुःखाची काडी इतकीही कदर करू नये. याचा अर्थ काय? चंचल सारख्या मुक्या जीवाला ज्याचा लळा लागतो, या प्रश्नांनी ती अगदी कासावीस झाली. हे सारे मनातून काढून टाकून ती स्वस्थ पडली. पण काही केल्या तिला झोप येईना. मध्येच तिच्यापाशी झोपलेली मधुरा ओरडली, "आई!" हळुवारपणाने नंदाने तिला आपल्या कुशीत घेतले. मधुरेने तिला घट्ट मिठी मारली. त्या गाढ विश्वब्द बालस्पर्शाने नंदा सुखावली. या मिठीत जगातले कुठलेही दुःख प्रवेश करू शकत नाही, या कल्पनेवर तरंगत तिने निद्रेच्या राज्यात प्रवेश केला. भाग 37. दिवस उगवत होते आणि रेंगाळत कंटाळत मावळत होते. नंदा अधूनमधून लायब्ररीत जाई, पण तिथे देवदत्त तिला एकदाही भेटला नाही. रात्री लायब्ररीत जळत असलेला दिवाही तिने कधी पाहिला नाही. पार्वतीला भेटायला येणारा गंगारामही 1.5-2 महिन्यात तिला दिसला नाही. देवदत्ताची स्वारी कुठल्या तरी दूरच्या प्रवासाला गेली असावी, अशी तिने मनाशी खूणगाठ मानली. 2 महिने होत आले, पण देवदत्ताची गाठ पडताच वसूचा विषय त्यांच्यापाशी कसा काढायचा, त्यांच्या पापाचे पुरेपूर माप त्यांच्या पदरात कसे घालायचे, याविषयी तिच्या मनाचा निश्चय होईना. आता ती सारा दिवस मधुरेशी खेळण्यात आणि वसूला बोलकी करण्यात घालवू लागली. संध्याकाळी बापूंबरोबर ती त्यांच्या घरीही निघून जाई. तिथून परतल्यावर रात्री वसूशी बोलत बसे. या गप्पा गोष्टीत बापूंच्या कुटुंबाविषयी तिला जी माहिती मिळाली, तिच्यामुळं त्यांच्याविषयी तिला वाटणारा आदर दुणावला. बापूंना एकच मुलगा आहे, अशी तिची आतापर्यंत समजूत होती. पण देवदत्ताच्या वयाचा एक दुसरा मुलगा बापूंना होता, हे ऐकून तिला मोठे आश्चर्य वाटले. त्या मुलाविषयी बापूंनी तिच्यापाशी अवाक्षरही काढले नव्हते. तो फार हुशार होता. जगता वाचता तर आईबापांचे पांग फेडता. पण 10 वर्षांपूर्वी देवदत्ताला वाचविण्याच्या धडपडीत तो एका अपघातात मृत्युमुखी पडला होता. त्या धक्क्याने बापूंची बायको जी अंथरुणावर खिळली, ती कायमची. या लुळ्या पांगळ्या सासूची सेवा करायला प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनबाई नाखुश आहेत, हे पाहून बापूंनीच थोरल्या मुलाला मुंबईला पाठवून दिले. जुन्या नोकरा चाकरांकडून वसूने ऐकलेल्या या गोष्टी जेव्हा नंदाला कळल्या, तेव्हा तिच्या पुढं एकच प्रश्न उभा राहिला. असा देवमाणूस अगदी जवळजवळ असताना आपले दुःख त्याला सांगायची आणि त्याचे दुःख हलके करायची इच्छा वसूला का होऊ नये? या प्रश्नाने ती बैचेन होई. काही केल्या त्याचे उत्तर तिला सापडत नसे. मात्र संध्याकाळच्या बापूंच्या आणि सावित्रीबाईंच्या सहवासातल्या 4 घटका तिला मोठा दिलासा देत. दिवसभर उन्हातान्हातून चालून आलेल्या प्रवाशाला गंगास्नान घडावे असे तिला होई. कसे शीतळ निर्मळ वाटे. आईचा निरोप घेऊन बापूंच्या घरून परत येताना न कळत मोगरा फुलला, मोगरा फुलला हा चरण ती गुणगुणू लागली. तथापि एक गोष्ट तिच्या लक्षात येऊन चुकली होती. जहागीरदारांचा विषय निघाला की बोलके बापू अबोल होत. त्यांच्याकडून एखाद्या दुसऱ्या वाक्याचीच उत्तर मिळे. अंधाऱ्या खोलीत उन्हाचा अंधुक कवडसा कुठेतरी पडावा, तो इवलासा सोनेरी प्रकाश सुरेख दिसावा, पण खोलीतला काळोख उजळून टाकण्याची शक्ती त्याच्या अंगी असू नये, तसे बापूंचे उत्तर तिला वाटे. 3-4 दिवसात बापूंकडून
कणाकणाने जे तिला कळले ते एवढेच होते. देवदत्ताचे वडील बापूंचे चांगले मित्र होते. ते मुळीच वेडसर नव्हते. ते होते दत्तक. बालपण फार गरिबीत गेल्यामुळं त्यांचा स्वभाव चमत्कारिक झाला असावा. या तरेवाईकपणामुळं तरुण वयातच ते बुवा बैराग्याच्या नादाला लागले. आत्महत्येचे वेडही त्यांच्या डोक्यात शिरले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्महत्येनंतर त्यांचे प्रेत चंदनगडच्या आसपास कुठेही सापडले नाही. आत्महत्येच्या पत्राबरोबर त्यांनी देवदत्ताच्या नावाचे एक पत्र बापूंच्याकडं पाठवून दिले होते. त्या पत्रावर माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी चिरंजीव देवदत्त यास देणे एवढेच शब्द होते. बापूंनी ते पत्र 20 वर्षे जीवापलीकडे जपून ठेवले आणि 3-4 महिन्यांपूर्वी देवदत्ताला दिले. देवदत्ताच्या वडिलांविषयी एवढे तरी तिला कळाले, पण त्यांच्या आईविषयी तिने काही विचारले की बापू चटकन विषय बदलीत. शेवटी देवदत्ताविषयी नंदाने अगदी खोदून खोदून प्रश्न केले. तेव्हा बापू म्हणले, चपळ घोड्यांवर मांड ठोकून बसणारा कोणीतरी असावा लागतो. तसा स्वार नसला की घोडा उधळतो. शनिवारी संध्याकाळी बापूंच्या या सूचक बोलण्याचा विचार करीतच नंदा सावित्रीबाईंना म्हणाली, आई येते ह. तिने त्यांना नमस्कार केला. इतक्यात बापू उद्गारले, सावित्री, खरा म्हातारा झालो ह मी. कसलीच आठवण नाही राहत मला. लगेच खुंटीला लावलेल्या कोटाकडं ते गेले. त्यातून एक पत्र बाहेर काढून त्यांनी ते नंदाच्या हातात दिले. तिने वरचे अक्षर पाहिले, पण देवदत्ताचे होते. ते पत्र देवदत्ताचे होते. भाग 38. परत येताच नंदा तडक आपल्या खोलीत गेली. दिवा लावून ते पत्र वाचू लागली. पत्राच्या प्रारंभी घाईघाईने प्रिय नंदा अशी अक्षरे लिहिलेली दिसत होती. मगाहून ती खोडून टाकली असावीत. पत्रात एवढाच मजकूर होता, काल रात्री मी परत आलो. सकाळी मोठ्या आशेने लायब्ररीत गेलो, पण तुम्ही लायब्ररीत आला नाही. किती अधीरतेने तुमची वाट पाहिली मी. मीच नाही, चंचल नाही. तुम्ही माझ्यावर रागावला आहात होय ना? का वसूनं राक्षसांच्या गुहेचं तुम्हालाही भय घातलंय? मी मन कवडा नाही, पण तुम्ही भित्र्या नाही असं माझं मन मला सांगतंय. चंचल माझी खरीखुरी मैत्रीण आहे, पण ती फक्त डोळ्यांनी बोलते. तुम्ही आयुष्यात आलात, एक बोलकी मैत्रीण मिळाली म्हणून मी आनंदून गेलो. ज्याच्यापाशी आपलं हृदय उघडतं करता येतं असं माणूस जगात आहे असं तुमच्याशी बोलताना मला वाटू लागलं. तो सारा भासच होता का? 2-4 दिवसात मी पुन्हा बाहेर जाणार आहे. कधी परतेन कोण जाणे. कदाचित परत येणारही नाही. ते जाऊ दे. मी परत आलो तरी कधी येईन हे कुणी सांगावं? मी येईपर्यंत तुम्ही इथं असाल असं थोडंच आहे. जाण्यापूर्वी तुमच्याशी मन मोकळेपणानं बोलावं असं सारखं वाटतंय. उद्या भेटाल? दुपारी 3 वाजता चंदनगडला जाऊ. संध्याकाळी परत येऊ. मात्र माझ्यातल्या राक्षसाचं भय वाटू लागलं असेल तर हे साहस करू नका. शेवटी या जगात माणूस एकटा, अगदी एकटा असतो हे खरं. अश्वत्थाम्याला हेमिंग्वेचा मार्ग मोकळा नाही, पण तो मला आहे. हे माझं केवढं सुदैव आहे. तुमचा देवदत्त. तुम्हाला हे भाग कसे वाटले याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला यानंतर कोणतं ऑडिओबुक ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशाच सुंदर सुंदर ऑडिओबुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून विथ मी. ऐकत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.